प्रतिनिधी चंद्रशेखर बांगे आपल्या सोबत जोडले गेले। चंद्रशेखर, मला नवी मुंबईतून सुरुवात करायची आहे। नवी मुंबई संदर्भात लोकशाही मराठी सातत्याने आपण सवाल उपस्थित करतोय। नवी मुंबईमध्ये अवैधपणे डान्स बार सुरू आहेत। या डान्स बारच्या नावाखाली अवैधपणे या ठिकाणी गैरव्यवहार सुरू आहेत। नवी मुंबईमध्ये स्पा अवैधपणे सुरू आहेत। इतकंच नाही, दामिनी पथकाच्या कारमध्ये मद्यपी बसून ती कार चालवली जाते। अक्षरशः कायदा सुव्यवस्था या ठिकाणी वाऱ्यावर आहे। तरी सुद्धा नवी मुंबईमध्ये बदल्या ज्या झाल्या त्यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली नाही। ही बातमी गेल्याच आठवड्यात लोकशाही मराठीनं लावून धरली। आपण अनेक सवाल उपस्थित केलेले होते, पण प्रसार माध्यम म्हणून आपण सवाल उपस्थित केले, ज्याची उत्तरं अजूनपर्यंत किंबहुना निरुत्तर आहेत, कारण त्याच्यावर कोणी बोलायला तयारच नाहीये। आता तर पोलीस विभागातलीच एक महिला जी दामिनी म्हणून आज समोर आली आणि या सगळ्याचा पर्दाफाश केला। 20 मिनिटांची मुलाखत होती तुम्ही घेतलेली, पण हादरवून टाकणारे खुलासे। चंद्रशेखर, लागवी खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं ज्या आहेत वैशाली माने सांगत होत्या, पोलीस दलामध्ये ज्या बदल्याची जी क्रायटेरिया आहे तो कशा पद्धतीनं चालतो। नवी मुंबईचे जे पोलीस आयुक्त आहेत आणि उपायुक्त अमित काळे हे दोन अधिकारी या सगळ्या क्रायटेरियात बसतात असं मला वाटतं, कारण 40 महिन्याचा अधिकचा कालावधी अमित काळेंचा झालेला आहे आणि पोलीस आयुक्त जे आहेत मिलिंद भारंबे त्यांचा 3.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे। खरं तर त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्हला ज्या अनेक वर्षापासून नॉन एक्झिक्युटिव्ह मध्ये काम करणाऱ्या महिला अधिकारी आहेत त्यांना त्या ठिकाणी खरं तर नियुक्त करणं अपेक्षित आहे, परंतु तसं होत नाही, कारण आपण सिस्टीम बघत आहोत। ज्या पद्धतीनं पोलीस अधीक्षक सीआयडीच्या वैशाली माने सांगत होत्या, ज्या महिलांना वारंवार कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना कमजोर पद्धतीनं साइड नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग दिल्या जातात, परंतु त्या कॅपेबल आहेत। त्या पोलीस विभागामध्ये एक्झिक्युटिव्हच्या कॅपेबल असताना सुद्धा त्यांना बाहेर पोस्टिंग दिली जाते। आणि नवी मुंबईचं जर आपण स्पेसिफिक उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी नवी मुंबई असो, ठाणे असो, मीरा भाईंदर आणि हा जो पट्टा आहे कोकण परिक्षेत्राचा, त्या परिक्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे हे अमित काळे आहेत, जे की अनेक वर्ष त्याच ठिकाणी ठाण मांडून असलेले असतात। आणि पोलीस आयुक्त जे आहेत ते सुद्धा आपण बघत आहोत की 3.5 वर्ष झालेली आहेत। अमित काळेंची खरं तर बदली होणं अपेक्षित होतं, परंतु त्यांना नवी मुंबईमध्ये नेमकं काय त्यांचं त्या ठिकाणी आहे, नेमकं काय गौडबंगाल आहे असं म्हणावं लागेल, त्यांना त्या ठिकाणीच ठेवलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्यभरातील झालेल्या आहेत, त्यामध्ये एक अपवाद वगळता नंदुरबारचा पोलीस अधीक्षक पदाचा, त्या की अनेक जिल्ह्यामध्ये महिला पोलीस अधीक्षक आपल्याला दिसत नाहीत। अनेक महत्वाच्या पदावरती सुद्धा आपल्याला महिला पोलीस उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त किंवा महत्वाच्या पदावरती आपल्याला दिसत नाहीत, असा सुद्धा गंभीर आरोप सध्या होताना दिसत आहे। मला तुम्हाला थांबवावं लागतंय चंद्रशेखर, सुरुवातीलाच मी तुमची माफी मागते, कारण